म्हणून असणारी ॲटमची संकल्पना ही रुदरफोर्डनं परफेक्ट मांडण्याचा प्रयत्न केला, की रुदरफोर्डनं असं सांगितलं की ॲटम्स किंवा न्यूक्लियसमध्ये इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व अराउंड द कंटिन्युअसली होत असतात आणि या न्यूक्लियसमध्ये प्रोटॉनची संख्या जेवढी आहे तेवढीच तुमची इलेक्ट्रॉनची संख्या आहे आणि न्यूक्लियसमध्ये त्यामध्ये तो प्रेझेंट आहे. ऑर्बिटल्स नाही का दाखवले त्यात? ऑर्बिटल्स वेगवेगळे हे ऑर्बिटल्स आहेत ना. ह्याच्यावरनं काय केलं, ह्या रुदरफोर्डनं लगेच सांगितलं, ह्या बोवर्स मॉडेलनं सांगितलं. काय सांगितलं की बोवर्स मॉडेलमध्ये असं त्याने शेल्स तयार केले. म्हणजे शेल्स कुठले कुठले, तर विद्यार्थ्याला लक्षात यावं की बाबा त्यामध्ये के शेल आहे, एल शेल आहे, एम शेल आहे, एन शेल आहेत आणि ह्या शेलमध्ये किती के शेलमध्ये इलेक्ट्रॉन्स फिरतात, तर हे 2 इलेक्ट्रॉन्स फिरतात. या एम शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स फिरतात, तर 8 इलेक्ट्रॉन्स फिरतात. मग हे 8 इलेक्ट्रॉन्स फिरण्यासाठी काय केलं त्यानं, किती इलेक्ट्रॉन्स फिरवले, मग त्यासाठी फॉर्म्युला काय आहे, तर त्याचा 2n² फॉर्म्युला आहे. मग तो n म्हणजे कोण आहे, तर तो नंबर ऑफ शेल, म्हणजे शेलची संख्या कशा पद्धतीने रिप्रेझेंट झाली हे त्या ॲटॉमिक स्ट्रक्चर मॉडेलद्वारे कळू शकतं. हे रुदरफोर्डनं सांगितलं. मग ह्या रुदरफोर्ड थ्रू ॲक्च्युली आत्ताची जी संकल्पना आहे ती एकदम अशी करंट थिअरी सांगितली आहे की सेंटरला न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन्स आणि एक न्यूट्रॉन्स आहेत, परंतु इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व होतात, परंतु एकदम फास्ट रिव्हॉल्व होतात असं आपण त्यांना तिथं क्लिअर करू शकतो. आणि हे फास्ट रिव्हॉल्व होत असताना हे इलेक्ट्रॉन्स दिसतच नाहीत, एवढे फास्ट रिव्हॉल्व होत असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचा कन्सेप्ट की ही ॲटमची संकल्पना झाल्यानंतर ॲक्च्युली मुलांना संयुग म्हणजे काय लवकर लक्षात येत नाही. मग संयुग कसं लक्षात ठेवायचं, मग ते फंडामेंटल पार्टिकल तुम्ही सांगितलं, त्याच्या पलीकडे आणि काय पार्टिकल असतात? आणि त्याच्यापेक्षा पार्टिकल असतात, त्याच्यामध्ये न्यूक्लियन्स पार्टिकल असतात. डाल्टन्सच्या थेरीनं सांगितलेले त्यामधले तुमचे पॉझिटिव्हली प्रोटॉन्स असतात, न्यूट्रॉन्स असतात असे सांगितल्यानंतर हां ऐकायचं पी आणि झालंच त्याच्या पलीकडं त्याच्या पलीकडचे आहेत की मग नावं सांगायचं. मग त्याचे न्यूक्लियन्स पार्टिकल्स आहेत. न्यूक्लियन झालं होते सर, न्यूक्लियन झालं की, पण त्याच्या पलीकडे पार्टिकल्स आहेत. डॉल्टनचा हा सिद्धांत फेल झाला तो. व्हॉट आर द पार्टिकल्स एक्सेप्ट फंडामेंटल पार्टिकल्स काय माहीत आहे का तुम्हाला? त्याच्या संदर्भात पॉझिट्रॉन आणि केऑन. केऑन तेच त्याच्या पलीकडले. हां त्याच्या पलीकडे सर हे वर्किंगमध्ये करता आलं असतं का नाही? इलेक्ट्रॉन करता आलं असतं की लाईटवरती छान करता आलं असतं. मग त्यामध्ये सर कंपाऊंड प्रिपरेशन जर करायचं असेल तर हा एक ॲक्च्युली पझलद्वारे केला. म्हणजे समजा त्याला सोडियम बेरियम नायट्रेट जर शोधायचं असेल, पोटॅशियम नायट्रेट शोधायचं तर त्यांना शोधायचं. तर उदाहरण पोटॅशियम क्लोराईड तर त्यांना हा इथं के आहे, इथं Cl आहे, म्हणजे असं त्यांना पोटॅशियम क्लोराईड असं त्यांना सांगू शकतो. हा KCl आहे. सिमिलरली आता समजा बेरियम नायट्रेट त्याला करायचा आहे तर हा इथं त्यांना असं थापून हा बेरियम नायट्रेट आहे असं त्यांना सांगू शकतो. हां म्हणजे PA किती चार्ज असू शकतात, NO3 किती चार्ज असू शकतात हे तो स्पष्टपणे सांगू शकतो. उदाहरणार्थ मला सल्फ्युरिक ॲसिड करायचं असेल तर हा इथं तुमचा त्यांना असं हलवून इथं हा H2 आहे, इकडे SO4 आहे असं तो सहज सांगू शकतो. म्हणजे हा कंपाऊंड संदर्भात झाला. सिमिलरली मला जर एलिमेंट जर शोधायचं असेल, आता निऑन आहे तर निऑन झाल्यानंतर निऑनचा ॲटॉमिक नंबर किती, तर 10. मग ह्या एनीला काय म्हणायचं, तर निऑन म्हणायचं. तर आपण पझलद्वारे त्याची ओरल वगैरे अशी म्हणू शकतो आपण. सिमिलरली आता हा तुमचा Cl आहे, Clचा ॲटॉमिक नंबर किती, 35.5 ॲटॉमिक मास आहे त्याचा. मग ह्या Clला काय म्हणायचं, तर क्लोरीन म्हणायचं. मग तो इथं क्लोरीन शोधणार आहे, हा इथं क्लोरीन कुठं आहे, इथं क्लोरीन कुठं आहे. आयसोटोपच्या संदर्भात काय सांगा? आयसोटोपमध्ये कसं असतं की ॲटॉमिक नंबर सेम आहे परंतु त्याचे ॲटॉमिक मासेस वेगळे आहेत. उदाहरणार्थ आता मासे ऑक्सिजन काय दाखवण्याचा प्रयत्न केला आहे? हां आता हे कंपाऊंड थ्रू केलं. आता ह्या कंपाऊंड त्यासाठी वेगळं तयार केलं पाहिजे. हां ते त्यासाठी आयसोटोपसाठी. आयसोटोप आता कसं असणार, ऑक्सिजन वेगळे दाखवायला पाहिजे. ऑक्सिजनचे 3 आयसोटोप येतात. उदाहरणार्थ जनरली बेरियमचे किंवा बोरॉनचं तर 2 16, 17, 18 16, 17, 18 येतात. मग आयसोटोप बरोबर मग आयसोबार कन्सेप्ट येतो. मग आयसोटोप म्हणजे ॲटॉमिक मास सेम, ॲटॉमिक मास डिफरंट येतो त्यामध्ये. आयसोबारला बरोबर हे विरुद्ध येतं. मग हे आपण ते मॉडेल घेऊन त्यामध्ये करू शकतो. ते पण मॉडेल करायला काय हरकत नाही. ते उदाहरणार्थ आता 9वीला 8वीला काय प्रॉब्लेम येतो की कॅल्शियमचा ॲटॉमिक नंबर किती, मॅग्नेशियमचा ॲटॉमिक नंबर किती हे लवकर लक्षात येत नाही. त्यासाठी सर हे त्यांना उपयुक्त ठरेल कॅलेंडर्स.